गीतमंच बसवणं किंवा क्वायर बसवणं हे जितकं आव्हानात्मक आहे, हे कौशल्य जितकं आव्हानात्मक आहे तेवढं एखादी स्किट किंवा एखादं नाटक बसवणं किंवा एखादं चित्रकला प्रदर्शन आयोजित करणं ह्याहीपेक्षा जटिल काम. तर मित्रांनो, एकाच वेळी 20 ते 25 मुलं गात असतात, काही जण पर्क्युशन आर्टिस्ट वाजवत असतात आणि ते सगळे 20-25 लोक गात असताना ते एका लयीत गाण्यासाठी त्यांना काही दिवसांची काही महिन्यांची आवर्तनं त्या लयीची प्रॅक्टिस आणि ती लय जेव्हा आपली फिक्स होते तेव्हा ते सादरीकरण उत्कृष्ट होतं. आणि क्वायरचा असा आहे, गीतमंचाचा असा आहे, एखादा जरी व्यक्ती चूक गायला, कणसूर गायला किंवा थांबला तर ते क्वायर पूर्ण कोलॅप्स होतो. ऑन द कॉन्ट्ररी, जेव्हा एखादं नाटक आपण बसवतो, एखादा संवाद विसरला तरी बदली संवादाने काम चालू शकतं. त्यामुळे संगीत शिक्षक ही फार मोठी जबाबदारीची आणि फार मोठं आव्हानात्मक बाब आहे. दुसरी गोष्ट, मी इथे सूचना करणे एवढा मोठा नक्कीच नाही. मी तुमच्यासारखा एक तळमळीचा कार्यकर्ता आहे आणि धन्यवाद, मला भारत विकास परिषदेने इथं आमंत्रित केलंय आणि त्यांची जी पंचसूत्री आणि संपर्क, सहयोग, संस्कार, सेवा आणि समर्पण खरंच दाद देण्यासारखी गोष्ट. राजकीय संघटना आहे, कुठल्याही पक्षाशी यांचा संबंध नाहीये. अर्थात ही राष्ट्रोद्धाराचं आणि राष्ट्र संवर्धनाचं फार मोठं विधायक कार्य हाती घेऊन हे लोक काम करतायत. आज इथे आमची मैत्रीण मोहिनी कुबेरकर ही इथं फार धडाडीची कार्यकर्ता आहे आणि ती हक्काने मला बोलवत असते. तिच्या बोलवण्यामागचा उद्देशही तेवढा स्वार्थी आहे, कारण तिला वाटतं की तिचा मित्र तेवढा तो केपेबल आहे म्हणूनच ती बोलवते. याचाही मला आनंद आहे. आणि मित्रांनो, तेजस्विता, तपस्विता, तत्परता हे एका तारुण्याचे 3 प्रकार आहेत. त्यामुळे तुम्हाला जे काय काम करायचं असेल ते विधायक दृष्टिकोन ठेवून करा. आपल्या आई वडिलांचे संस्कार कायम मनात असू द्या आणि ज्याच्यातून समाजात उत्कर्ष आहे हे ठेवूनच तुम्ही कुठलंही काम करा. तेजस्विता म्हणजे त्या कामातलं तेज तुम्ही अंगीकारा. तपस्विता म्हणजे कामात एवढं घडून घ्या की रात्रंदिवस ते काम करताना तुम्हाला रत होता आलं पाहिजे. आणि तपस्विता, तत्परता म्हणजे चांगल्या कामासाठी नेहमी तयार असा. यासोबत मला काही सूचना करायच्या. प्रत्येक स्पर्धेत, सांगीतिक स्पर्धेत, जालना असो, औरंगाबाद असो, व्हॉटेवर दुसरे कुठले महानगर असो, एक वाढवा असते की ध्वनिक्षेपक, मायक्रोफोन्स, त्याची पर्याप्त व्यवस्था नसते. हे सगळीकडेच प्रॉब्लेम आहे. तर मित्रांनो, मला एक सूचना करायची की एका देवळाच्या गाभाऱ्यात बिना मायक्रोफोन शिवाय तबला पेटीनं, टाळ मृदंगानं जे गाणं रंगतं तेच उत्तम गाणं असतं. तर का नाही आपण जर क्वायर ग्रुपची संख्या वाढवली आणि ते गाणं जर सादर केलं तर मला नाही वाटत की आपण कुठल्या ध्वनिक्षेपकाच्या मोहताज आहोत. है की विदाऊट मायक्रोफोन हे कार्यक्रम चांगले होऊ शकतात, चांगले रंगू शकतात. हे सिद्ध करायला एक देवळाचा गाभारा पुरेसा आहे, बरोबर आहे. त्यामुळे माईक नसलं तर चालतील. आणि हॉल जर असेल तर हॉलचं ॲक्वॉस्टिक, सभागृहशास्त्र असं असतं की आम्ही इथं विदाऊट मायक्रोफोन जरी बोललो तरी ते चांगलं ऐकू येतं. एक आता मोहिनी म्हणली की काहीतरी सादर करा, तर मला असं वाटतं की कलाकार जो आहे, कलाकार हा जाती, धर्म, देश याच्या पलीकडे विचार करणारा असतो. त्याचा विचारच वेगळा असतो. मला एक डायलॉग आठवतोय मंटो फिल्मचा. त्याच्यात तो कलाकार कलेविषयी त्याची काय विचार आहेत हे व्यक्त करतो. तो हिंदुस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, इन चीखते चिल्लाते नारों के बीच कई सवाल खड़े थे. मैं किसे अपना मुल्क मालूम, लोग तो धड़ धड़ मर रहे थे. इन सभी सवालों के मुख्तलिफ जवाब थे. हिंदुस्तानी जवाब एक, पाकिस्तानी जवाब एक, हिंदू जवाब एक, मुसलमान जवाब. कोई इसे 1857 के खंडहर में ढूंढने की कोशिश करता है तो कोई इसे मुगली हुकूमत के मलबों में टटोलने की कोशिश करता है. सब पीछे देख रहे हैं, लेकिन आज के कातिल अपने खून और लहू से अपनी तारीख लिखते जा रहे हैं. ये मजमून सुनाते सुनाते मैं आप सबसे मार खा लूंगा, लेकिन इन हिंदू मुस्लिम फसादों में कोई मेरा सिर भी फोड़ दे तो मेरे खून की आखिरी बूंद रो पड़ेगी, क्योंकि मैं एक आर्टिस्ट हूं. मुझे ऊंचे जख्म और भद्दे घाव पसंद नहीं. तर एक कलाकार फक्त त्याचं सृजनाशी नातं असतं की समोरचा व्यक्ती कुठल्या धर्माचा, समुदायाचा आहे, कुठल्या देशाचा आहे, त्याला काही घेणं देणं नाही. त्यामुळं आपल्याकडे बरेचसे चांगले चांगले आर्टिस्ट बाहेरून येतात, गातात. आपणही बाहेर जातो, गातो. त्यांचा संबंध फक्त तो चिरातन ओंकार तत्वाशी असतो.
रामधारी सिंग दिनकरांची एक कविता आहे, 2-3 ओळी म्हणायचा प्रयत्न करतो, बघा किती आठवते ते. तुम हमारी चोटियों की बर्फ को यूं मत कुरत दो, दहकता लावा है हृदय में कि हम ज्वालामुखी है. आंधियों ने हमें गोद में खिलाया है, कंटकों ने हमें स्थिर बिठाया है. तुम हमारी चोटियों की बर्फ को यूं मत कुरत दो, दहकता लावा है हृदय में कि हम ज्वालामुखी है. सुयश की प्रस्तर शिला पर चिन्ह गहरे हमारे, ज्ञान शिखरों पर धवल ध्वज चिन्ह लहरे हमारे. वेग जिनका यो कि काल भी अंगड़ाइया ले, उन तरंगों में निडर जलयान खड़े हमारे. तुम हमारी चोटियों की बर्फ को यूं मत पूरे दो, दहकता लावा है हृदय में कि हम ज्वालामुखी. लास्य भी हमने किए हो, तांडव भी हमने किए. लास्य मतलब द डांस ऑफ सेलिब्रेशन. लास्य भी हमने किए हैं और तांडव भी हमने किए हैं. वंश मीरा और शिव के विष पिया है और जिए हैं. दूध माँ का हो या चंदन या केसर, ये हमारे देश की रज है कि हम इसके लिए है. तुम हमारी चोटियों की बर्फ को यूं मत कुरे दो, दहकता लावा है हृदय में कि हम ज्वालामुखी है. धन्यवाद, तुम्ही मला इथे आमंत्रित केलं आणि संधी दिली. थँक्यू.